संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, नाही आम्हासी संबंधू, जरा मरण काही बाधू। द्वैताद्वैत भावे अवघे व्यापियले देवे, आम्हासी संबंधू, जरा मरण काही बाधू। तुका म्हणे हरी, आम्हा माझी क्रीडा करी, नाही आम्हासी संबंधू, जरा मरण काही बाधू। महायोग पीठे तटे भीमध्याम, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्सुरदिक्प्रदेशम्, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीति, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम्। मस्तकहे पायावरी, बाजूचा साऊंडचा आवाज आला।
विहित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण नाही आम्हासी संबंधू जरा मरण काही बाधू. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलाय. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनामध्ये आपण जे कर्म करतो त्या कर्माची जी त्रिविध विभागणी आहे, क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म, या कर्माच्या चाकोरीतून आपलं जीवन चाललेलं असतं. भगवंताच्या भक्तीनं, भगवंताच्या प्राप्तीनं मात्र कर्मबंधातून मुक्तता प्राप्त करता येते, याचा स्वानुभवच या अभंगातून महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणतात की आमचं संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म हे संपूर्ण ईश्वर स्वरूप झालंय. अवघा झाला नारायण. आम्ही आता संसाराच्या देहाच्या संबंधातून मुक्त झालेलो आहोत. नाही आम्हासी संबंधू जरा मरण काही बाधू. संपूर्ण जगत आणि जीवनातील स्थिती ही ईश्वरमय झालेली आहे. द्वैताद्वैत भावे अवघे व्यापीले देवे. आणि आता परमात्मा आमच्यासाठी जसा तो मंदिरात आहे, जसा तो वैकुंठात आहे, जसा चराचरात आहे, तसा आमच्यामध्येही तोच आहे याची आम्हाला प्रतीती आलेली आहे. तुका म्हणे हरी आम्हा माझी क्रीडा करी नाही आम्हासी संबंधू जरा मरण काही बाधू. विठ्ठला उगले पाटील परिवार, दहेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. दहेगावमध्ये उगले पाटील परिवाराकडे आज आपण एका दुःखद प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अर्पण आहोत. आणि ते म्हणजे या परिवारातील एक अत्यंत आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी बाबासाहेब कारभारी पाटील उगले, ज्यांना कुटुंबामध्ये जवळच्या सर्व लोकांमध्ये नाना असं म्हटलं जायचं. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आज साजरं केलं जातंय. त्यांच्या मातोश्री आणि या परिवाराच्या मातोश्री गंगा भागीरथी नीलवताबाई कारभारी पाटील उगले, त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी लीलाबाई बाबासाहेब पाटील उगले, त्यांचे बंधू अशोकराव, लक्ष्मणराव, ज्ञानेश्वर पाटील, रामनाथ पाटील, नारायणराव, गोरक्षनाथ, भाऊसाहेब पाटील, सुरामराव, संजयराव, भगवान पाटील, त्याचबरोबर त्यांची मुलं श्री वाल्मिक बाबासाहेब पाटील उगले, श्री योगेश बाबासाहेब पाटील उगले, त्यांच्या बहीण सौभाग्यवती कमलबाई मगन पाटील गायकवाड, संपूर्ण उगले पाटील परिवार, त्या परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, विशेष करून दहेगावचे आपले सर्व आदरणीय ग्रामस्थ, कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित गायनाचार्य, आमचे सहकारी वारकरी भूषण श्री हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज सातपुते, भजनी मंडळातील गायन क्षेत्रातील जुने जाणते आपले सर्वांचे स्नेही साईनाथ पाटील, दुसरे आमचे तरुण पिढीतील युवा सहकारी संगीत विशारद वाघ महाराज, बंडू महाराज क्षीरसागर, मृदंगाचार्य सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा या आपल्या आश्रमाचे विद्यार्थी प्रसाद महाराज तरवडे, आमची सगळी वडीलधारी आदरणीय भजनी मंडळी, माता भगिनी, तरुण भजनी मंडळी, माझ्या समोर उपस्थित आपल्या गावचे परिसराचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य आप्पासाहेबजी पाटील, त्या निमित्तानं उपस्थित दहेगाव आणि विविध गावातून आलेली ग्रामस्थांनी, पै पाहुणे मंडळी, वडीलधारी मंडळी, आमची तरुण मंडळी, माता भगिनी,
आमचे अरुण काका वाघ आणि इतर सर्व आलेली पाहुणे मंडळी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होतो. आपण सर्वजण या परिवाराविषयी जाणून आहोत. एक आदर्श परिवार म्हणून आपण उगले पाटील परिवाराकडे पाहतो आणि कैलासवासी बाबासाहेब पाटील यांचा सुद्धा स्वभाव, काम हे अत्यंत असं आदर्श. आपलं दहेगाव म्हटलं, वैजापूर तालुका म्हटलं की स्वर्गीय सन्माननीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण बाबा पाटील माजी खासदार यांचं स्मरण आपल्याला प्रकर्षानं होतं. आणि कैलासवासी बाबासाहेब पाटील हे बाबांच्या समवेत त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. बाबांचे विश्वासू, बाबांचे एक स्नेही म्हणून भाऊसाहेब अण्णा असतील, बाबासाहेब पाटील असतील, या परिवारातले सदस्य अतिशय चांगलं काम केलं. संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ते लोन ऑफिसर म्हणून त्यांनी अत्यंत चांगली सेवा बजावली. त्याचबरोबर एक अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व, शांत व्यक्तिमत्व, आयुष्यामध्ये कुठला वादविवाद ज्यांच्या जीवनामध्ये कधी घडला नाही अशा स्वरूपाचं व्यक्ती. आणि विशेष गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही आध्यात्मिक पंथांच्या माध्यमातून काम केलं जातं, जे काही आदर्श असे आध्यात्मिक पंथ आहेत, तसा वारकरी पंथ असेल, शैव पंथ असेल, असं परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी एक आदर्श विचारधारा स्वाध्याय परिवाराच्या रूपाने महाराष्ट्राला आणि भारताला दिली. त्या स्वाध्याय परिवारामध्ये आदरणीय नाना हे अत्यंत निष्ठेनं सेवा करत राहिले. मनापासूनची त्यांची सेवा. स्वाध्याय परिवारामध्ये जी काही त्यांना सेवा सत्कर्म सांगितली गेली पांडुरंग शास्त्रींच्या द्वारा, त्यांनी आपल्या जीवनामध्ये ती आचरणात आणली. विशेष करून सायंकाळची जी नित्य प्रार्थना, त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी कधी सबंध आयुष्यभरामध्ये खंड पडू दिला. मला मगाशी भाऊसाहेबांना सगळी तरुण मुलं घरातली सांगत होती, कुठे प्रवासात असले तरी ते गाडीमध्ये बसल्या बसल्या प्रार्थना म्हणतात. पाहुण्यांकडे गेले तरी सुद्धा 5-10 मिनिट स्वतःला वेळ काढून ते भगवंताची प्रार्थना करायची. मला वाटतं की एका बाजूला कर्मनिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला ईश्वरनिष्ठा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सांभाळली, त्यामुळे निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीची काही सत्कर्म घडलेली असल्यास त्याला भगवंताच्या चरणाजवळ स्थान प्राप्त होतं. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण घडत राहतं ते भगवंताच्या धामालाच जातात. भगवान म्हणाले, याती नास्त्यत्र संशय. त्यामध्ये संशय घेण्याचं काही कारण नाही. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. अशा पद्धतीनं त्यांनी एक चांगलं काम केलं. आमचे गुरुबंधू परमादरणीय हरिनाथजी महाराज बंगारे शास्त्री हे उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. या बाजूने मुळात मी आपल्याला सांगितलं की आपल्या या गावावर संत कृपा, महापुरुषांची कृपा राहिली. राष्ट्रसंत, महान संत सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराजांची जन्मभूमी ही पुण्यभूमी. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. काय वर्णन करणार या भूमीचं. आपल्यासारख्या वारकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणचा परमार्थ टिकवून ठेवला, तो चालवत आणला. आणि या परमार्थाचं जनार्दन स्वामींच्या प्रमाणेच आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे स्वर्गीय रामकृष्ण बाबा पाटील, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक महान संत
सागरानंद स्वामी महाराज असतील, ब्रह्मलीन सागरानंद स्वामी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज, अशा अनेक महात्म्यांचा चरणस्पर्श या भूमीला व्हायचा, त्यांचे आशीर्वाद मिळायचे, जनार्दन स्वामींचे आशीर्वाद. आणि म्हणून या उगले पाटील परिवारासारखे असंख्य आदर्श परिवार अजूनही या गावामध्ये आहेत. त्याचं कारण अध्यात्म विचारांचा प्रभाव हा घराघरामध्ये झालेला आहे. सेवा, सत्कर्म, पुण्यकर्माची ओढ या सगळ्या मोठ्या माणसांमुळे प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे आणि आपण सर्वजण आजही ते चालवत आहात. तुकोबाराय म्हणाले, ज्या आपल्या आदर्श परंपरा असतात त्या आपण जतन करायच्या असतात. याचा धरीन अभिमान करीना फुले जतन. आणि म्हणून दहेगावकर मंडळी आजही सेवा चालवतायत. बाबांची सेवा आप्पासाहेब पाटील असतील, सर्व कुटुंब असेल चालवतायत. तुम्ही मंडळी आपापल्या वाडवडिलांची सेवा, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा साधावया. तेव्हा वैकुंठवासी सन्माननीय बाबासाहेब पाटील उगले यांनी सुद्धा आपल्या परिवारामध्ये एक चांगलं योगदान त्यांनी दिलं. कारण जे सर्व बंधू आजही हा परिवार सगळा एकोप्यानं आहे. आजही या परिवारातल्या महिला, पुरुष, तरुण, मुलं, मुली सगळेजण, सुना, नातवंड चांगल्या विचारानं, संस्कारानं पुढे जात आहेत. बाबासाहेब पाटलांची मुलं सुद्धा दोघंही शिक्षक आहेत. एक सुनबाई गृहिणी आहेत, एक सुनबाई शिक्षिका आहे. एक चांगला परिवार घडवण्याचं काम त्यांनी केलं. आपल्या बंधूंच्या प्रती, आपल्या कुटुंबाच्या प्रती ते सतत संवेदनशील राहिले, आत्मीयतेनं वागत राहिले आणि अतिशय आदरपूर्वक बोलणं असायचं. मला भाऊसाहेबांना मग अशी सांगत होते की आम्ही धाकटे असलो त्यांच्यापेक्षा, तरी सुद्धा आम्हाला कधी आरे तुरे कधी ते बोलले नाही. भाऊसाहेबांना इकडे या, तात्या इकडे या, अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं. आपुलकी, मायबाप हो हा समाज जो शोभून दिसतो तो सद्गुणी माणसांमुळेच दिसतो. दुर्गुणी माणसांमुळे तर समाज हा विस्कळीत होत असतो. आणि म्हणून आपल्याला या अशा माणसांच्या जाण्याची उणीव भासत राहते. जसं शरीरामध्ये एक एक घटक कमी पडत चालला तर आरोग्य बिघडत जातं. प्रोटीन्स कमी पडले, कुठे काही जीवनसत्व कमी पडली, पेशी कमी पडल्या, आरोग्य बिघडतं. डॉक्टरांकडे जावं लागतं, ऍडमिट होऊन पुन्हा उपचार घ्यावा लागतो. तसं समाजामध्ये दया, क्षमा, शांती, पुण्य, परोपकार, सेवा अशी जीवनमूल्य जर घटत राहिली, कमी होत राहिली, तर समाजाचं सामाजिक आरोग्य सुद्धा बिघडत जातं. जसं शरीराचं आरोग्य बिघडतं. लांबच उभा राहतो. उगले पाटलांचा आमचा साऊंड आहे, पण कुटुंबाप्रमाणे तोही संवेदनशील आहे. त्याच्यामुळे विठाला विठाला आपल्याला सांगत होतो. समाजामध्ये चांगल्या माणसांची गरज आहे. सद्भावना, सुविचार, सदाचार असलेल्या लोकांची गरज आहे. स्त्रिया, पुरुष, तरुण, वृद्ध सर्व जाती धर्मातल्या बांधवांमध्ये अजूनही चांगली माणसं आहेत. वाईट हे एका ठिकाणी नसतं, ते सगळ्याच ठिकाणी असतं. चांगलं हे एका ठिकाणी नसतं, तेही सगळ्या ठिकाणी असतं. सांगून पण हे और रामायणामध्ये एक उदाहरण आहे जटायू. कोण आहे जटायू? एखादा राजा आहे, महाराजा आहे, ऋषी आहे, मुनी आहे, पक्षी आहे. आणि पशु पक्षामध्ये सुद्धा अत्यंत हीन जातीतला आहे. त्याचं म्हणजे गिधाड झाला म्हणून. आता गिधाडाचं काय फार वर्णन कुठे केलं जातं किंवा त्याचं मोठं कौतुक केलं जातं असं नाही. पण इतक्या सामान्य परिस्थितीमध्ये, अशा सामान्य प्रजातीमध्ये तो जन्माला आलेला असला तरी त्यानं जे कार्य केलं ते कार्य फार मोठं होतं. रावणानं कपट कारस्थान करून पंचवटीतून सीतामाईला
चोरून घेऊन निघाला. माडीच मामाला पाठवलं, सोनेरी हरण व्हायला लावलं. मग शिकार करण्यासाठी राम गेले, त्यांना शोधण्यासाठी लक्ष्मण गेले. रावणानं साधूचा वेश घेतला, सीतामाईकडे भिक्षा मागितली आणि भिक्षा मागण्याच्या निमित्तानं त्यांचं अपहरण केलं, चोरी केली. आणि चोरी केल्यानंतर सीतामाईला रथात घेऊन रावण लंकेच्या दक्षिणेच्या दिशेनं निघाला. सीतामाई आक्रोश करू लागल्या, सोडवा मला, कुणीतरी वाचवा, कुणीतरी मला सोडवा. जंगलामध्ये एका पक्षाच्या कानावर हा आवाज पडला आणि त्याचं नाव आहे जटायू. जटायूनं उंच भरारी घेतली आणि रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आपण कोण आहोत, कोणत्या जातीत जन्माला आलो, कोणत्या धर्मात आहोत, कोणत्या परिस्थितीत आहोत, या गोष्टी सामान्य आहेत. आपण काम काय केलंय, आपले विचार काय आहे, आपले संस्कार काय आहे, याच गोष्टी अत्यंत महत्वाच्या. भगवंताच्या दरबारात सुद्धा काही लहान मोठं तो पाहत नाही. उंच नीच काही हा भेदच नाहीये. कोण लहान कोण मोठा. आत्मदृष्टीने विचार केला तर सर्वच ईश्वराचे अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. ईश्वराचा अंश असलेला जीव आहे आणि आपल्या सद्गुणांनी सद्वर्तनाने प्रत्येकालाच श्रेष्ठ स्थान प्राप्त करून घेत आहे. म्हणून वेदानं सांगितलं तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृतंगमय, असतो मा सद्गमय. काय थोर शिकवण आपल्या ऋषी मुनींनी संतांनी ग्रंथांनी दिली. बाबांनो, असत्यामध्ये जीवन जगू नका, तर सत्याच्या दिशेनं प्रवास करा. अंधारात चाचपडत राहू नका, उजेडाकडे जा. हा अंधार कोणता आणि उजेड कोणता? ज्ञानोबारायांनी अंधार सांगितला दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणीदास. पापरूपी अंधार, दुष्कर्मरूपी अंधार, अज्ञानरूपी अंधार. आणि या अंधारात आम्हाला राहायचं नाही. अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं, पापवासनेतून पुण्यकर्माकडे जायचं असं. आणि म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय. आणि आम्हाला जन्माला आलोय तर अमर व्हायचंय, आम्हाला मरायचं नाही. आता कोणी म्हणेल मृत्यू हा तर निश्चित आहे. तुम्हीच कीर्तनकार मंडळी संतांचे दाखले देत असता. उपजेते नाशे नाशिलेते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे निर्माण होतं ते नष्ट होतं, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे. ही या सृष्टीतलं शाश्वत सत्य आहे. मग आम्हाला जन्माला आल्यावर अमर कसं व्हायचं? अमर होण्याच्या दोन पद्धती आहेत. आत्मस्वरूपाचा बोध झाला की आपण अमर आहोत हे आपल्याला कळतं. अमर व्हायचं नाहीये, फक्त अमर आहोत हे जाणून घ्यायचंय. काय करायचंय? जाणून घ्यायचंय.
आपण आहोत ते अमरच आहोत, पण आपल्याला अज्ञानामुळे त्याचा विसर पडलेला. जसं जुनी आमची वाडवडील कीर्तनकार मंडळ दृष्टांत सांगायचं. शेळ्या मेंढ्या चालणारा आमचा एक शेतकरी सामान्य माणूस शेळ्या मेंढ्या चारताना एक दिवस त्याला वाघाचं पिल्लूच सापडलं. आणि ते लहान पिल्लू असल्यामुळे त्यानं ते घरी आणलं, त्याचं लालन पालन संगोपन केलं. अनेक वर्ष निघून गेले. आता तो मोठा वाघ झाला, परंतु सततच्या त्या शेळ्या मेंढ्यामध्ये राहिल्यामुळे, माणसांमध्ये राहिल्यामुळे माणसाळा, तो काही कोणाला चावत नव्हता, धरीत नव्हता, मारित नव्हता. एक दिवस हा शेतकरी शेळ्या मेंढ्या चारणारा सामान्य माणूस जंगलामध्ये आपल्या शेळ्या मेंढ्या चारतोय. हा वाघही रोज जायचा, गवत खायचा खुशाल, सवय नाही. आणि तेवढ्यात खऱ्या वाघाचा डरकाळी ऐकू आली. जो जंगलातला वाघ होता, शेळ्या मेंढ्या पाहिल्या, त्यानं डरकाळी फोडली, धावला. त्या शेळ्या मेंढ्या पळाल्या. तो शेतकरी माणूस आपल्या ते घेऊन निघाला. आणि शेळ्या मेंढ्या पळायला लागला, वाघही पळायला. त्या जंगलातल्या वाघाला वाटलं हा माणूस आपल्याला घाबरतो, ठीक आहे, शेळ्या मेंढ्या घाबरतात, ठीक, स्वाभाविक. पण अरे हा तर वाघ आहे ना. म्हणजे आडनाव वाघ नाही म्हणत काकांना. इथे अनेक वाघ आडनावाचे आमचे काही पाहुणे स्नेही मंडळी आहेत. वाघ डॉक्टर किती वाजवता का? वाघ म्हणलं काय, तुम्ही आले म्हणलं, आता इतक्या लांबून, आता ते पाहुणे म्हणले होते पहिले, पण म्हणलं नको, आता तुम्ही लांबून आल्यावर तुम्हाला तर संधी द्यावं लागेल. हा वाघ का पळतो? आणि मग पळतच गेला जंगलातला. त्याने शेळ्या मेंढ्या नाही धरल्या, वाघ धरला, त्यांच्यात पळत चालला. धरल्यावर तो गलित गात्र झाला, घाबर, हा मला खाईल मारी. तो म्हणला अरे मी तुला खातही नाही, मारित नाही, तुम्ही एकच आहे, काय खातो काय मार, कशासाठी खायचं, कशासाठी मार. आणि म्हणून मी तुला फक्त जाणीव करून द्यायला आलो की तू शेळी मेंढी किंवा अन्य प्राणी नाही आहे, तू मी जसा वाघ आहे तसा तू वाघ आहे. तो म्हणला मला काही जाणीवच नाही, मी वाघ आहे. म्हणला तू विसरून गेला त्याला, मी काय करू. तो म्हणला पण मी वाघ कशावर. आता याला वाटतं सांगावं तरी कसं, याला कसं समजून सांगायचं. पण तिथे एक तलाव होता, तलाव पाण्याचा. हा म्हणला चाल माझ्या बरोबर. जंगलातल्या वाघानं या कळपातल्या वाघाला बरोबर नेलं आणि तलावाच्या काठावर दोघांशी उभे राहिले. त्याला सांगितलं पहा आता या पाण्यामध्ये पहा, बघ जसा मी दिसतो तसा तू आहे की नाही. आणि मग हळूहळू तो भानावर आला, अरे मी तर तोच आहे. आपल्याकडे पूर्वी एक नाटक होतं, तो मी नव्हेच. हा कमी लोकांनी पाहिलं असेल आपल्याकडे. पुणे मुंबईत ही जास्त अशा कला गुण या गोष्टी असायच्या. तो मी नव्हे, पण इथे मात्र त्याला सांगितलं तो तू आहेस. मला वाटतं तो मी नव्हेच हे नाटकामध्ये प्रपंचामध्ये सांगितलं जातं, पण तो तूच आहेस हे परमार्थामध्ये सांगितलं जातं. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचार. मी कोण आहे? मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे सामान्य जन्मणारा मरणारा नाही. तर कोण आहे? शंकराचार्य स्वामी म्हणतात तसं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मला जन्म नाही, मला मृत्यू नाही. शरीर हे सुद्धा माझ्यासाठी काही काळापुरतं मिळालेलं आहे. मी आत्मस्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी परमात्म्याचाच अंश, परमात्म स्वरूप आहे. आणि त्याच्यामुळे जसा परमात्मा जन्म मृत्यू रहित आहे, संत महात्म्याने समजून घेतलेलं होतं. अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे कैसा नव्हे
तो अमर आहे, मग आम्ही कुठे मरणार आहे? म्हणून 2 प्रकारे अमरत्व प्राप्त करू. एक तर आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून, आणि दुसरं जटायू सारखं सदकीर्ती करून. जटायूनं जसं संघर्ष केला आणि तो सत्यासाठी केला, असत्यासाठी. रावणाबरोबर झुंज झाली, शेवटी त्याचे पंख छाटले गेले, तो जमिनीवर पडला, सीताला रावण घेऊन गेला. आपल्या उद्दिष्टामध्ये आपल्याला सफल होता येईलच असं नाही, कारण शक्ती, सामर्थ्य, परिस्थिती कधी कधी अनुकूल नसते, ती प्रतिकूल असते. पण उद्दिष्टात सफलता असफलता ही महत्वाची नाही, उद्दिष्ट काय होतं हे जास्त महत्वाचं. चोरी करणाऱ्याचं उद्दिष्ट आहे चोरी करणं, आणि समजा तो सफल झाला म्हणजे काय, तर लोक त्याचा सत्कार करणार आहे दुसऱ्या दिवशी. सफल आणि असफल कशावरून ठरवायचं? चोराला काही घबाड मिळालं म्हणजे एवढ्यानं तो सफल मानला जात नाही, शेवटी त्याचं उद्दिष्ट वाईट आहे. चोरी हे कर्म वाईट आहे. आणि म्हणून जीवनामध्ये यश अपयशाची चिंता आपण करायची नाही. शेतीमध्ये चढ उतार येतात, शिक्षणामध्ये येतात, नोकरीत, व्यवसायात येतात. धार्मिक सेवा करताना, सामाजिक सेवा करताना चढ उतार येतात. त्याचा विचार करायचा नाही, आपलं उद्दिष्ट काय याचा विचार करायचा. आणि म्हणून भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 2 प्रकारे लोकांनी आपलं बलिदान दिलं. 2 प्रकारे बलिदान दिलं. बस, काहींनी बलिदान दिलं ते देशाला स्वतंत्र करण्यासाठी दिलं. काहींनी बलिदान कशासाठी दिलं? देश स्वतंत्र व्हावा, भारत माता इंग्रजांच्या जोखडातून मुक्त व्हावी. आणि त्यासाठी अनेक महापुरुषांनी, राष्ट्रभक्तांनी आपलं बलिदान दिलं, त्याग केला. त्यांना प्रसंगी कारावास भोगावा लागला, प्रसंगी मृत्यू झाला, प्राण दिला त्यांनी. स्वातंत्र्यपूर्व काळात असे काही लोक होते ज्यांनी बलिदान दिलं, आणि दुसरे काही लोक होते जे इंग्रजाच्या सैन्यात नोकरी करत होते. इंग्रजांनी काही सगळं सैन्य इंग्लंडमधून आणलं. इंग्रज होते की ती मोठभरच होते, परंतु मॅनेजमेंट आणि त्या मॅनेजमेंटचा प्रभाव होता की अल्प असलेले इंग्रज, परंतु त्यांनी जगावर राज्य केलं. त्यांना माहित होतं ज्या त्या ठिकाणी जाऊन थोड्याशा सुविधा देऊन, तिथलेच काही लोक आपल्या सोबत घेऊन, आणि मग आपल्याला भरपूर नफा तिथे कमवायचा, तो देश आपल्या ताब्यात ठेवायचा, त्याच्यातले फोडायचे. आणि या पद्धतीनं इंग्रजांनी राज्य केलं. म्हणून इंग्रजांनी सैन्य काही सगळं, ईस्ट इंडिया कंपनी आली त्याच्यासोबत काही संरक्षणाला सैन्य आलं होतं, असा इतिहास आहे. कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, पुढे भारतभर विस्तार झाला वगैरे. पण इंग्रजाच्या सैन्यात असलेल्याही लोकांना मारावं लागलं, पण त्यांचं नाव शहीदांच्या यादीत नाहीये, कारण त्यांचं उद्दिष्ट फक्त पोटा पाण्याचा व्यवसाय करणं इतकंच होतं. आता त्यांचाही नाईलाज होता, गरिबी एवढी होती, मिळते नोकरी चाकरी तर ती केली पाहिजे, पण दुर्भाग्यानं ती नोकरी कोणाविरुद्ध होती तर इंग्रजांच्या सोबत असल्यामुळे भारताच्याच विरुद्ध ती नोकरी होती. कधी कधी आपल्याच राष्ट्रभक्तांवर लाठी हल्ला करावा लागायचा, गोळ्या झाडाव्या लागायच्या. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला पंजाबमध्ये. अमृतसरमध्ये ती बाग आहे, आजही आपण जर गेलो तर ती विहीर आहे, इथे प्रेतांचा खच होता. आपण अमृतसरमध्ये जेव्हा जातो दर्शनाला गुरुद्वारामध्ये, गुरु नानक देवानी या सर्वांच्या, त्यावेळेला तिथे आपल्याला पाहायला मिळेल. सांगायचा भाग असा आहे, यश अपयश याची व्याख्या काय करणार आहात आपण? मला असं वाटतं की अलीकडे आपण खूपच शॉर्ट विचार करतो. कशी करतो? जेवढा पुढच्या टप्प्यावर आपण विचार करू तेवढा त्याचा अनेक प्रकारचा विचार आणि उलगडा होत जातो. म्हणून जीवनामध्ये तुमच्या सारख्यांनाही जीवनात कधी चढ उताराला सामोरं जावं लागलं असलं त्याचा खेद मानायचा नाही. त्याचं कारण उद्दिष्ट जर तुमचं चांगलं असेल आणि त्या उद्दिष्टासाठी तुम्ही झगडलेले असाल. जटायू झगडला, रावणाला त्यावेळेला तो पराभूत करू शकला नाही, पण जटायू कायमचा विजयी झाला, अमर झाला. त्याचं कारण त्यानं सीतामाईला
सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. आणि रावण सीतामाईला चोरून घेऊन जात होता. म्हणून आजही माझ्यासारखा सामान्य कीर्तनकार तुमच्यासारख्या मोठ्या माणसांसमोर जटायूची कथा सांगतो. पण रावणाचं कोणी गुणगान करू शकतं का सांगा? जो एखाद्या माय भगिनीची चोरी करतो त्याचं कोण गुणगान करील हो? त्याला काय प्रतिष्ठा देता येईल? आणि म्हणून रावणाचं दहन केलं जातं आजही. प्रत्येक आता दसरा होऊन गेला आपला, विजयादशमी. मी म्हणतो काय रावणानं आपलं काय केलं? काय बांध फोडलाय? आपल्या शेजारी मोठं दुकान टाकून आपलं दुकान बंद पाडलंय. आपल्या ग्रामपंचायतची 2-4 सीटं घेऊन पळून गेला. काय केलं काय रावणानं आपलं? कशासाठी जाळतो त्याला पण दरवर्षी? काय आपला प्रत्यक्ष त्याचा काही संबंध आलेला आहे रावणाचा? नाही. त्या प्रवृत्तीचा आपण विरोध करतो की जी प्रवृत्ती माय भगिनींकडे वक्र नजरेनं पाहते, जी प्रवृत्ती देवधर्मालाही बंदिस्त करू पाहते. बंदीखान्यात टाकलं होतं 33 कोटी देवानं त्याने. आणि त्या अशा आसुरी प्रवृत्तीचा विरोध म्हणजे रावणाचं दहन आणि जटायू सारख्या संतांचं सेवकांचं पूजन. म्हणून मायबाप अमर होता येतं 2 गोष्टी. पहिली अमरत्व आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ईश्वराचा अंश हे समजून घेतलं की तो अमरच आहे. आणि दुसरं अमरत्व आहे, काही जीवनामध्ये सेवा सत्कर्म केली की मृत्यू झाला तरी आठवणी मागे शिल्लक राहतात. उत्तमची उरे कीर्ती भजनी मंडळी, त्याला थोडा न्याय मिळाला पाहिजे. उगले पाटील, तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती करतो, चांगलं सेटिंग करा. हे फार महत्वाचं असतं कीर्तनामध्ये. साऊंड व्यवस्था, आम्हाला मंडप फाटलेला चालतो भाऊसाहेब. मंडपाचं आमचं काही घेणं नाही, मी पाहतच नाही मंडपाकडे. साऊंड आमचा खूप सुंदर चाली, सुंदर आवाज असतो, त्यातले ताल सूर असतात आणि ते स्पष्टपणे व्यवस्थितपणे आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. विठाला विठा चांगलीच व्यवस्था आहे तुमची, फक्त त्याला अधिक चांगलं सेटिंग करा एवढंच आमचं म्हणणं आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मागे कीर्ती शिल्लक राहणं हेही अमरत्व आहे. आणि मागे कीर्ती राहते केव्हा? तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. माणसानं चांगली कीर्ती होईल असं जगावं, अपकीर्ती होईल असं जगू नये. आपल्या स्वतःचाही नाव लौकिक आणि आपल्या वाडवडिलांचाही नाव लौकिक होईल असं आपण काम करा. वाढवी महत्व वडिलांचे. आणि मला सांगा, माणसाची सदकीर्ती केव्हा होते हो? मला आपल्याला 2-4 प्रश्न विचारायचे. स्वार्थानं होते का सेवेनं होते? सेवेनं होते. पाप कर्म केल्यानं कीर्ती होते का पुण्यकर्म केल्यानं होते? पुण्यकर्म. स्वाभाविक आहे, सोपा विषय. मनुष्य असत्य वागून त्याची कीर्ती होते का सत्य वागून त्याची कीर्ती होते? सत्यनिष्ठेनंच कीर्ती होते. आजही राजा हरिश्चंद्राची गोष्ट सांगितली जाते की ज्यानं स्वप्नात दान दिलं आणि ते सत्यामध्ये पुन्हा खरं केलं. बरेच लोक सप्ताहाच्या पावत्या पाडतात गावोगाव, वर्गणीच देत नाही. दहेगाव चांगलं गाव आहे, मी दहेगावचं नाही म्हणत. बऱ्याच ठिकाणी लोकांना अहो नको तिथे हजारो रुपये लोक घालतील, पण अन्नदानासाठी मी आपल्याला सांगू,
तुम्ही 10-20 हजाराची पार्टी दिली तरी ते पुण्य होत नाही. पण मंदिरासमोर आमच्या वारकऱ्यांना, पारायण वाचकांना सकाळचा पोह्याचा नाश्ता दिला 1,500 रुपयाचा, तरी त्याचं पुण्य होतं. पार्ट्या घालून पुण्य होत नाही. आणि हे रामकृष्ण बाबांनी या भूमीमध्ये आयुष्यभर आपल्याला करून दाखवलं. ही तर भूमी अन्नदानाची भूमी आहे, ही भागवताची भूमी आहे, ही नामस्मरणाची भूमी आहे, ही जनार्दन स्वामींची भूमी आहे. विठाला आणि म्हणून पार्ट्या घालून पुढे पुण्य होत आहे का? अरे ज्याला पार्टी घातली तोच पार्टी बदलतो दुसऱ्या दिवशी. पार्ट्या घालून पुढे पुण्य होत आहे. आणि म्हणून पार्टीत जेवून गेलेले मित्र उद्या तुमच्या कामं येतीलच असं नाही. पण हे आमचे वारकरी, काळकरी, समाजातले दीन दलित गोर गरीब माणसं त्यांची सेवा केली तर ते आयुष्यभर जाणं ठेवत असतात. माझ्या मी म्हणतो पैसे कमवायला ज्ञान पाहिजे, तसं पैसे खर्च करायला सुद्धा ज्ञान पाहिजे. कुठे खर्च करावं? अनेक लोक मोघम आहेत. मोघम मी जगात फिरतो रोज, मला समजतं थोडं. लोकांना, अनेकांना पैसे मिळवण्याचं ज्ञान नाही आणि काहींना पैसे मिळवण्याचं ज्ञान आहे तर खर्च करण्याचं ज्ञान नाही. खर्च कशावर करा? मी पुण्याला गेलो, आता तिकडे काय गुंढ्याचे भाव फार आहेत. एकानं कुत्र्याच्याच गळ्यात सोन्याची साखळी घातली. आता हे काय खर्च करण्याचं ज्ञान झालं? अरे अरे अरे, लक्ष्मी म्हणतो ना आपण धनाला, कुत्र्याच्या गळ्यात बांधतो. काय पुढच्या पिढ्यांवर वेळ येईल याचा कधी विचार केलाय? काय पाप लागेल, काय शाप लागेल त्या लक्ष्मीचा, याचा कधी विचार केला? मी ऐकलंय लोक जे वर्गण्यात येत नाही ते म्हणे रात्रीच्या अंधारात पैसे उडवतात म्हणे. मी ऐकलं, मला तुमच्यासारख्या लोकांकडून मी ऐकतो पैसे उडवतात. मंदिराच्या कामाला ती द्या म्हणलं, काय गरज आहे मंदिराची? सप्त्याला द्या म्हणलं, सप्ते करून काय होत आहे? मला कळत नाही. कुठे अन्नदान असेल, कुठे गरिबाची सेवा असेल, कुठे शिक्षणाची सेवा असेल, कुठे आरोग्याची असेल, अध्यात्माची असेल, या सगळ्या सेवा तुमच्यासारखे अनेक सज्जन माणसं आजही करतात. आणि ती तो खरा खर्च आहे. ती गुंतवणूक मला असं वाटतं ती व्याजासह परतावा देणारी. जसं सोनं खरेदी करून ठेवलं तर ती गुंतवणूक तुम्हाला कधी तोट्यात जात नाही. हे तर तुम्हाला कळतंय. मी कशाला सांगू? आम्हाला ना सोनं ना नाणं. आम्ही काय मंदिरात सेवा करणारी माणसं, मधुकरी मागायची. तुम्ही रोज दिलेला दान धर्म घेऊन जायचा, 100-150 मुलं सांभाळायचे. आमच्यातलं हे सोनं घ्यायला शिल्लक आहे कोणाकडं? मला एकदा म्हणजे सोनं काय नाही घेतलं, म्हणलं शिल्लकच नाही, आता काय करू? आप्पासाहेबांनी काही मनावर घेतलं तर पाहू नंतर पुढच्या वर्षी. आम्हाला त्याची आवश्यकता नाही, त्याची काही गरजही नाही. सोनं घ्यायचं कशा? विठाला जमिनीतली गुंतवणूक, सोन्यातली गुंतवणूक हा व्यवहार आहे. आपल्या सगळ्या सुज्ञ मंडळींना कळतो. ही गुंतवणूक ही वाया जाणारी नाही. तसं मायबाप हो, वाढदिवसाला फटाके वाजवले, केक आणला, दारू पाजली, पार्टी केली, हा जो खर्च आहे हा वाया जाणारा खर्च आहे. पण मंदिरात जाऊन जे तुम्ही अन्नदान केलं, गरिबासाठी तुम्ही काही मदत, कोणत्याही जाती धर्माचा गोर गरीब असो त्याच्या मदतीला धावून गेलात, ती सेवा कधी नष्ट होत नाही. ते तुमच्या नावावर जमा होत जातं पुण्य.
का म्हणे देवा त्यांची केली पावेशना, त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, सेवा ही शिल्लक राहते. दोन प्रकारचं धन आहे, सोनं नाणं पैसा अडका हे आज आहे उद्या नाही, पण पुण्यरूपी धन असं आहे की हे जोडीले हे न सरे धन अविनाश आनंद घन. परमार्थ परमस्नेही सन्माननीय आप्पासाहेब पाटील यांना पुढील कार्यक्रमाला जायचंय, तेव्हा आमच्या सगळ्या व्यासपीठाच्या वतीनं उगले पाटील परिवाराच्या वतीनं आपल्याला अनुमती आहे आणि आम्ही तर येणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही या. सन्मान्य आमचे नबी पटेल हे सुद्धा उपस्थित राहिले, चेअरमन आहेत सोसायटीचे, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे भाई पुढे बसलेले आहेत आणि आपण सगळेच जण आज आदरांजली कैलासवासी बाबासाहेब पाटलांना वाहण्यासाठी उपस्थित आहोत. आपल्याला सर्वांना धन्यवाद. विढाला परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. धन अनेक आहे पण महाधन एक खताचंही नाव आहे, महाधन नाव आहे ना, परंतु हे परमार्थ रूपी धन आहे ते खरं खरं श्रेष्ठ धन आहे. त्याचं कारण अनेक गोष्टी संपतात, पुण्य संपत नाही. आणि म्हणून आज अनेक पिढ्यांना मान्य करावं लागतं की आम्हाला आजी आजोबाची पुण्याई आहे, अनेक परिवारांना मान्य करावं लागतं आई वडिलांची पुण्याई आहे, बंधू भगिनींची पुण्याई आहे, ज्येष्ठ श्रेष्ठांची संतांची सद्गुरूंची पुण्याई आहे आणि ती आपण मान्य करतो.
सांगण्याचा भाव असा आहे की मानवी जीवनामध्ये आपण जे जे कर्म करू ते ते आपल्या नावावरती असं साचत जातं आणि त्यातूनच सद्गती, जर सत्कर्म असतील तर सद्गती मिळते, परंतु कर्म जर चुकलं तर मग मात्र अधोगतीलाही जावं लागतं. पण एक गोष्ट खरी आहे, जे कोणतं कर्म करा ते आपल्याशी चिटकलं जातं, त्या कर्माचं फल आपल्याशी जोडलं जातं. जे कर्म आपण करू, कोणतंही कर्म करू, चांगलं केलं तरी ते कुठं जात नाही, त्याचं कर्मफल आपल्याला मिळतच असतं. वाईट कर्म केलं तरी ते कुठे जात नाही. म्हणजे द्रौपदीनं चांगलं कर्म केलं होतं, श्रीकृष्णाचं बोट कापलं म्हणून बोटाला कापड बांधलं, आपल्या स्वतःचा भरजरी शालू फाडला, कुठं कापड सापडेल आणि अंगावरचा नवा शालू फाडला श्रीकृष्णाचा. मी आपल्याला सांगू का, आपण नेहमीच मोठ्या माणसाकडून आधाराची अपेक्षा करतो, पण कधीतरी योग्य वेळी, प्रत्येकाची एक वेळ असते ना अडीअडचणीची, आणि त्यावेळी जर लहानानं सुद्धा मोठ्याला सहकार्य केलं तर त्याच्यावरती विशेष ऋण होत असते, तो विशेष स्मरणात होत असतो. लहान लेकरू आहे, बापाच्या ताटातला घास घेतला आणि बापाच्या तोंडात घातला, किती सुख वाटतं त्या बापाला. वास्तविक कष्ट बापाचेच आहे, खातोय ते स्वतःच्या कमाईचं, वाडवडिलाच्या पुण्याईच खातोय. लेकरू तर अजून लहान आहे, रांगत आहे, पण रांगत रांगत आलं आणि त्या बापाच्या तोंडात त्या लेकरानं घास भरवला. अहो, त्याला भरून पावल्यासारखं होतं, समाधान त्याचं होतं. आई, बाप, आजी, आजोबा कोणालाही जर लेकरानं असं खाऊ घातलं लावलेला, तसं परमात्म्याला काही कमी आहे म्हणून आपल्याला द्यायचं नाही. हे काय आपण पानफुल काय वाहतो, पाणी काय देवाला घालतो, नैवेद्य काय देतो, म्हणजे तो उपवासी आहे, तो अडचणीत आहे म्हणून त्याला द्यायचंय असा त्याचा अर्थ नाही आहे. एरवी तर त्यानंच सगळं निर्माण केलंय, पण ज्याने निर्माण केलं हे पहा, एखाद्याने पंगत घातली मोठी आणि जाता आता तुमच्यासारखा कोणी नातेवाईक मित्र त्यालाच हाताला धरून म्हणलं की पहा सगळे जीव घातले पण आता तुम्ही जेवले नाही, तुम्ही जेवले. जेवण कोणाचं आहे? त्याचंच आहे, त्यानेच पंगत ठेवली आहे, पण त्याला हाताला धरून कोणीतरी तुमच्या सारख्याने बसवलं तर त्याला किती छान वाटतं. सोप्या उदाहरणं सांगतो मी, जे तुम्ही तुमच्या अनुभवातलं आहे, तुमच्या आमच्या सगळ्या. ईश्वराचंही तसंच आहे ते सगळं त्याचं आहे, पण त्याचंच घेऊन त्याला का होईना प्रेमानं दिलं पाहिजे. आपण देवाला आपलं काही देत नाही, आपलं आहे काय. महाराज म्हणतात ना, देवा या भूतलावर माझ्या जवळ तिळ मात्र काही नाही. माझे तिळभरही माझ्याजवळ माझं काही नाही आहे. खरंच आहे, जन्माला येताना काही आणलेलं नाही. कोरा 7-12 म्हणतो आपण, मला वाटतं हा शब्द अपुरा आहे. 7-12च नाही, कोरान भरलेला कशाचा संबंध काय. नावच नाही आपल्याजवळ. उपजली या बाळकाशी नाव नाही तयापाशी, ते ठेविले नावेशी ओदे उठी. कशाचं नाव, कशाचं गाव. आणि म्हणून आपण काही आपलं देत नाही मायबाप. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, आपण देवासाठी मंदिर बांधलं, उत्सव केले म्हणजे देवावर उपकार होत नाही. देवाची जी जी सेवा आपण करतो आपापल्या पद्धतीनं, देवानं केलेले उपकार आहे, त्या उपकाराचं स्मरण म्हणून आपण करतो, उतराई होण्यासाठी म्हणून करतो. देवावर उपकार होतो. आई वडिलांसाठी काहीही केलं तरी आई वडिलांवर उपकार होतो का सांगा तात्या? काय ऋण आहे त्या मायबापांचं. मातृदेवो भव पितृदेवो भव. आपण काही केलं तरी त्यांच्यावर आपला कधीच उपकार होत नाही, त्यांचेच आपल्यावर उपकार असतात. तसंच ईश्वराचं ऋण सुद्धा, संतांचं ऋण सुद्धा असंच आहे की आम्हाला फक्त त्या ऋणात राहावं लागतं, कृतज्ञ राहावं लागतं. काही सेवा आम्ही केली पाहिजे, देवाची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे आणि त्याचं समाधान म्हणून आपण जे जे कर्म करू. द्रौपदीनं फक्त बोटाला कापड बांधलं,
परमेश्वराच्या सतत ते ध्यानात राहील. आणि जेव्हा कधी प्रसंग आला जीवनामध्ये, येऊ नये असा प्रसंग आला, संपत्ती, तारुण्य, अहंकार, सत्ता या सगळ्याच गोष्टी एकाच वेळी जर माणसाच्या हातात आल्या तर मनुष्याला बऱ्याच वेळेला दुर्बुद्धी सुचते. महाभारताचं वाक्य, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता, 4 गोष्टी सांगितल्या. तारुण्य, संपत्ती, सत्ता आणि अज्ञान या 4 गोष्टी जर एकत्र आल्या तर माणसाच्या हातून पुण्य घडण्यापेक्षा पापच जास्त घडू लागतं. आणि ते दुर्योधनाच्या आणि कौरवांच्या बाबतीत झालं. तारुण्य होतं, धनसंपत्ती मुबलक होती, सत्ता आणि निर्णयाचं स्वातंत्र्य होतं, कारण बाप तर आंधळाच होता. मला नेहमी वाटतं की ते धृतराष्ट्राचं जे कॅरेक्टर आहे ते आंधळ का दाखवलं? पोरांच्या पापकर्माकडे दुर्लक्ष करतो म्हणून आंधळा. म्हणून धृतराष्ट्र एकच होता असं म्हणण्याचं काही कारण? पोरं चुकीची वागत असली तरी त्याच्याकडे कानाडोळा करायचा, चालू त्या धुमधडाका. याला आंधळा धृतराष्ट्र म्हणायचा. विठाला जसं आपण दुसऱ्याला समजावून सांगतो तसं आपल्याला जर आपल्याच कुटुंबात आपल्याच भोवती कोणी चूक करत असेल त्यालाही समजून सांगता आलं पाहिजे. त्याला म्हणावं डोळस, त्याला म्हणावं धैर्यवान, त्याला म्हणावं नीतिमान. आणि अशी माणसं फार थोडी असतात, क्वचित असतात. दुसऱ्याकडे बोट तर कुणाला येतात. आणि म्हणून धृतराष्ट्रानं दुर्योधनाकडे तारुण्य आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे आणि अज्ञान आहे. अज्ञान, अविचार आहे, विचार काहीच नाही, ज्ञान काहीच नाही. आहे ते सगळं कुटील कारस्थान करण्याचं ज्ञान आहे, चांगलं करण्याचं ज्ञानच नाही. चांगलं करण्याचं ज्ञान नाही. मला वाटतं उभं समाजाला करण्याचं ज्ञान पाहिजे. मी एक गोष्ट आठवली म्हणून सांगून तर गोष्टीमध्ये कौरवांची गोष्ट संपली पाहिजे. काशी क्षेत्रामध्ये बनारस विश्वविद्यालयाची स्थापना होत होती आणि ती स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. त्याचे ते प्रमुख होते. आणि त्या उद्घाटनाला, प्रमुख समारंभाला त्यावेळी भारतातला एक महत्वाचा पैलवान, त्याचं नाव होतं गामा. गामा नावाचा. पुढे एका कंपनीनं गाडीचं नाव गामा दिलं होतं, ते तुम्हाला माहिती, कारण ताकदवान म्हणून काय नाव दिलं. जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत तरुण भाविकांनो, पुढे ध्यानात ठेवा. नावं सुद्धा काही उगीच असतात. आता आपण पोरांची नावं उगीच काही ठेवायला लागलो, तसं नाही आहे लोकांचं. आता हल्ली तर मुला मुलींची नावं उगीच ठेवतात. काय ज्यांनी ठेवली त्यालाच माहित नाही याचं शेंडा काय, काय अर्थ काय. ठेवलं. नवीन ठेवायच्या नादात काही ठेव, अर्थपूर्ण असू द्या, नवीन का असे ना, अर्थपूर्ण समजून घ्या का ठेवायचं. गामा नावाचा पैलवान पंडित मदन मोहन मालवीय यांनी उभा केलेल्या या इन्स्टिट्यूटचं उद्घाटन काशी विश्वविद्यालयाचं गोष्ट 150 वर्षापूर्वीची. आणि ते उद्घाटन संपन्न होत असताना गामा, आपले पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वागत केलं की गामा नावाचे पैलवान आपल्याकडे आलेले आहेत. आणि त्यांनी आजपर्यंत मोठमोठ्या, त्यांच्यापेक्षा अधिक बलवान पैलवानांना सुद्धा पाडलेला आहे. आणि असा यशस्वी माणूस, त्याच्या हाताने आपण आज हे उद्घाटन करतो असं पंडित मदन मोहन मालवीय म्हणाले. तो गामा पैलवान बिचारा साधा पण फार विचारवान होता. त्याच्या भाषणामध्ये त्यानं जे सांगितलं मी तुम्हाला सांगतो. तो गामा नावाचा पैलवान म्हणाला, पंडितजी तुम्ही माझं कौतुक केलं, मला मान्य आहे की मी कुस्त्या जिंकलो, माझ्यापेक्षा बलाढ्य पैलवानांना पाडलं. पण जगामध्ये पाडणारा महत्वाचा नसतो, उभं करणारा महत्वाचा असतो. तुम्ही मात्र अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, रोजगाराची दिली, तुम्ही लोकांना उभं केलंय. हल्ली तर लोक नुसते पाडा म्हणत सुटलेले. विठाला पण हल्ली विचारानं उत्तर देणं सुद्धा अवघड झालेलं आहे. बुद्धी नसलेल्या माणसांचं सगळं धकतंय. बुद्धिमानाने काही विचारानं सुद्धा खंडन करायचं नाही किंवा बोलायचं नाही, असा सगळा कारभार जगामध्ये सुरू झालाय. कोणाचं भलं होणार हे कोणालाच कळायला तयार नाही.
भलं होणार का, काय होणार, गती होणार का अधोगती, चाललंय चाललंय चाललंय, आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय. समाजाचा वेळ वाया जातोय, कष्ट वाया जातात. आमच्या सर्वसामान्य विश्वास ठेवणाऱ्या समाजाचा वेळ आणि कष्ट वाया जाणं चांगलं नाहीये. विचारपूर्वक चला बाबा. एक तर स्वतः विचारपूर्वक चाला किंवा जे चांगला विचार करतात त्याच्या मागे चाला. चुकीचा विचार करणाऱ्याच्या मागे जीवनभर आपण चालून त्याच्यात कोणतंही भलं होणार नाही. मी तर नव्या पिढीला रोज हात जोडून विनंती करतो, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुमची शेती असेल मन लावून करा, व्यवसाय असेल लक्ष घाला, नोकरी असेल नम्रतेनं करा. साहेबाचा साहेब व्हायला पाहू नका, नोकऱ्या लागत नाही लोकांना. आमच्याकडे असे दुर्गुण निर्माण झालेले आहेत, ज्याला नोकरी नाही ते कागद घेऊन पळत आहे आणि ज्याला नोकरी मिळाली ते साहेबालाच धमक्या देत आहे. अशा तर परिस्थिती आहे. आणि असं वागून तुमचं भलं कसं होणार आहे. विठाला राजकारण करा, समाजकारण करा, धार्मिक क्षेत्रातही काम करा, पण आपलं कर्तव्य चुकू देऊ नका. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन म्हणत होता, मी वनात जातो, मी ध्यान करतो, मी भजन करतो, मी तप करतो. देव म्हणाले ध्यान भजन तप हे केलंच पाहिजे, चांगली गोष्ट आहे, पुण्यकर्म आहे. पण तुझा स्वधर्म जो आहे क्षत्रिय म्हणून अन्यायाला दंड देणं, हा स्वधर्म तुला पाळला पाहिजे. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा, हे वचन गीतेमध्ये. स्वधर्माचं आचरण करण्यातच माणसाचं श्रेय आहे. आणि स्वधर्म काय? मुला मुलींचा स्वधर्म आहे वडीलधाऱ्यांची सेवा करणं. वडीलधाऱ्यांचा स्वधर्म आहे सर्वांना सद्विचार देणं, घरामध्ये शांतता आणि सद्गुण प्रस्थापित करणं. मला वाटतं प्रत्येकाला आपापलं कर्मधर्म जर समजून घेतलं तर जीवनातल्या अडीअडचणीच दूर होते. मी नेहमी म्हणत असतो, जुन्या पिढीनं थोडासा कर्मटपणा बाजूला ठेवावा आणि नव्या पिढीनं थोडा उर्मटपणा कमी करावा, म्हणजे घरामध्ये सुखाचे दिवस येते, घराघरामध्ये येते. जुन्या पिढीनं फार तरकट कर्मट असं वागू नये आणि नव्या पिढीनं फार उर्मट वागू नये. जुन्या पिढीनं 2 पावलं पुढे यावं आणि नव्या पिढीनं 2 पावलं मागे यावं. आनंदी आनंद कुटुंबांमध्ये झाल्याशिवाय राहणार. आणि तो निर्माण करण्यासाठी ही कीर्तन भजन आहे. हे गाथा ज्ञानेश्वरी करमणुकीचे ग्रंथ नाही आहे. आपले रामायण महाभारत करमणुकीचे ग्रंथ नाही, जीवनासाठी ते दिशादर्शक आहे. सांगण्याचा भाग इतकाच आहे, आपण जे कर्म करू ते कर्म दुष्कर्म असतील तर त्याचा तोटा. कौरवाधिकांनी दुष्कर्म केले, द्रौपदीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. शेवटी भगवान आले, वस्त्रावतार धारण केला आणि द्रौपदीचं रक्षण केलं. का? तिनं सत्कर्म केलं होतं आणि ते पुण्य तिच्या नावावर जमा होतं. आणि अनेक जन्माचं पुण्य सुद्धा नष्ट होत नाही, तर या जन्मातलं कसं काय नष्ट होईल? म्हणून त्या सत्कर्मामुळे द्रौपदीला त्या अडचणीमध्ये सहाय्य मिळालं. कौरवांनी असलेल्या तारुण्य संपत्ती शक्तीचा दुरुपयोग केला आणि म्हणून कौरवांना मरावं लागलं. दुर्योधनाचा मृत्यू फार भयावह झाला. ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्या आमच्या बांधवांना माहिती आहे की भास नावाचा एक कवी आहे, ज्यांनी आर्टमध्ये मराठी विषय घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्यांच्यासाठी बोलतो. भास नावाचा कवी, ज्यानं 2500 वर्षापूर्वी महाभारतावरती एक ग्रंथ लिहिला. महाभारत तर व्यासांनी लिहिलंच आहे, पण भासाने पुन्हा ते महाभारत नव्यानं एकदा ते सुंदर त्याची रचना केली. आणि त्यामध्ये दुर्योधनाचा मृत्यू लिहित असताना तो असा लिहितो भास, ज्या वेळेला शेवटचं युद्ध भीमदादा आणि दुर्योधनाचं झालं, बाकी कौरव मेले होते. महाभारत युद्धाचा शेवटचा प्रसंग आहे, भीम आणि दुर्योधन. भीमानं किती मारलं तरी दुर्योधनाला लागत नव्हतं. शेवटी कृष्णानं सांगितलं मांडीवरती मार. गदा युद्धाचा नियम होता की कमरेच्या वर घाव घालायचा, तसं तर नियमच आहे पहिल्यापासून, कमरेच्या खाली. पण आता हल्ली सगळं तसंच चाललंय, काही राहिलंच नाही वरती. आणि म्हणून मोठी अधोगती आहे, मोठी अधोगती आहे. मला वाटतं इथे माईक समोर बोलणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वाक्याविषयी सजग राहता आलं पाहिजे. आम्ही कीर्तनकार सुद्धा त्यामध्ये आलो. आम्ही सुद्धा रोज 2-2 तास 3-3 तास बोलतो या माईक समोर, परंतु सजग राहिलं पाहिजे. एकही वाक्य, एकही शब्द
चुकीचा किंवा समाजाच्यामध्ये दुही निर्माण करणारा, समाजाला काहीतरी वाईट गोष्टीकडे नेणारा आमचा नसावा. राजकारणी असो, अध्यात्मकारणी असो, चुकीचे वाक्य का वापरायचे, चुकीचा विचार का मांडायचा. अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत्. मी बोलतो म्हणजे मला सुचतंय म्हणून काही बोलतो असं नाही, मी आधारानं बोलतोय. श्रीमद भगवद्गीता आम्हाला आचारसंहिता देते बोलण्याची, की तुमचं वाक्य अनुद्वेगकारी असावं, कोणाच्याही मनात उद्वेग निर्माण होईल असं वाक्य नसावं. हे गीतेनं बोलण्याची आचारसंहिता 5000 वर्षापूर्वी आम्हाला दिली, तुम्हाला सगळ्यांना दिली. अनुद्वेगम करम, सत्य जरूर असावं पण ते प्रिय असेल तरच बोलावं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. जर अप्रिय असेल तर ते सत्य सुद्धा बोलू नये असं आमचं शास्त्र आम्हाला हजारो वर्षापासून शिकवत आलं. विठाला एक उदाहरण सांगतो. उदाहरण नाही का, पांडवांच्या बंधू धर्मराज युद्ध खेळायला बसले होते आणि ते हरले, राज्य हरले, द्रौपदी हरले, बरोबर आहे की नाही. आता पांडवांना बोलण्यासारखं होतं खरं तर. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव चौघांनी सुद्धा मला असं वाटतं आरोप करायला पाहिजे होता धर्मराजावर. तू ही हा घोळ घातलाय, तू चूक केलेली आहे ही, आणि तुझ्यामुळे आम्हालाही वनवास. सत्य होतं ना हे बोलणं, पण ते प्रिय नव्हतं. कसं होतं, प्रिय नव्हतं. आणि त्याच्यामुळे या चौघाही भावांनी आपल्याच भावाचा अपमान करायचा ना आपल्याच घरात दुही निर्माण करून घ्यायची हे टाळलं मायबापू. संबंध महाभारतामध्ये तुम्ही जरा वाचून अभ्यासून पहा, तुम्ही ऐकलेलं भरपूर आहे, वाचलेलं आहे अनेकांनी आहे. मला सांगा तुम्ही एकदा तरी कधी भीमदादानं, अर्जुनानं, नकुल सहदेवानं म्हटलं का की तुझ्यामुळे असं झालं रे, तुझ्यामुळे वाटोळं झालं. आमच्याकडे तर रोज अशा ओव्या गायल्या जातात. आणि म्हणून मला भाऊसाहेबांना तुमच्या परिवाराचं कौतुक करायचं. कैलासवासी बाबासाहेब पाटील, तुम्ही सगळे बंधू, कोण सख्खे कोण चुलत आजही आमच्यासारख्या कोणाला कळत नाही, हे तुमच्या परिवाराचं यश आहे. आणि म्हणून बाबासाहेब पाटील गेले, त्याचं दुःख जरी एका बाजूला असलं तरी एक चांगलं जीवन जगून, एक चांगला संस्कार विचार देऊन आपल्या भावांप्रती, आपल्या घरातल्या माय भगिनींप्रती, आपल्या घरातल्या लेकरा बाळांप्रती त्यांनी नेहमी चांगली भूमिका केली. गाव असेल, नातेवाईक असेल, भाऊकी असेल, गावकी असेल, शेवटी काय आहे, जन्माचा जीवनाचा लेखाजोखा मांडताना सरते शेवटी काय लिहिलं जातं, तुम्ही इतरांप्रती काय योगदान दिलं हेच लिहिलं जातं. तुम्ही स्वतःसाठी किती भारी कपडे घेतले, किती दागिने घेतले, स्वतः कुठे कुठे फिरायला गेलात हे नाही लिहिलं जातं. ते जरूर करा, आपल्यापुरतं आपण जगा, मी असं म्हणत नाही, पण आपण भावासाठी काय केलं, गावासाठी काय केलं, देवासाठी काय केलं हेच लिहिलं जातं, हेच सांगितलं जातं, हे सांगितलं जातं. आणि मला वाटतं बाबासाहेब पाटील त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं गेले, याचं दुःख सगळ्यांना आहे. बंधू, भगिनी, पत्नी, मुलं, सुना, भाऊजया, बहिणी, पाहुणे, सगळ्यांना नातवंड. परंतु त्यांनी सत्कर्म करून सगळ्यांशी अत्यंत आनंदानं त्यांचा जीवन व्यवहार त्यांनी साधला आणि त्याच्यामुळे ते अमरच झाले असं आपल्याला म्हणावं लागतं. विठाला सत्य होतं पण बोलले नाही पांडव. म्हणून कधी कधी एखादी गोष्ट सत्य असते पण बोलावीच. नवऱ्यानं बायकोला सतत टोचूनच बोलावं का, तुझा बाप असेल, बापाची काही चूक, घराघरात एवढ्याच कारणाने भांडण आहे फक्त, बाकी काही नाही. काय काश्मीर प्रश्न थोडाच आहे तो, काय सीमा प्रश्न आहे काय नाही. याला उगीच म्हणायचं तुझी आई अशी आहे, तुझा भाऊ तसा आहे, तुझी बहीण अशी आहे, तुझा बाप तसा आहे. तिने म्हणायचं तुमची आई अशी आहे. पती पत्नीचे वाद, भावा भावाचे वाद, जुन्या नव्या पिढीचे वाद, आपण याच्यावर विचार करणार आहोत की नाही. ही कीर्तनं काय फक्त करमणुकीसाठी करायची का, ही कीर्तनं फक्त काही पोट भरण्यासाठी करायची का. आपल्याला काहीतरी परिवर्तन घडवायचे. जे जुन्या पिढीने संस्कार जपले ते आमच्या नव्या पिढीने जपायचे आहे. परस्परामध्ये प्रेम, परस्परामध्ये आपुलकी, परस्पराचा आदर, सत्य सेवा, सत्कर्म, अशा पद्धतीच्या सन्मार्गावरून आपल्याला चालत जायचं आहे.
आणि म्हणून दुर्योधनाचा अंत झाला, वाईट कर्म केले. वाईट अंत कसा झाला? शेवटी मांडीवर गदा मारली, दुर्योधन पडला. मला माहितीये मी कोणत्या कोणत्या फाट्यावरून कुठे कुठे गेलो आणि परत कुठे यायचं. आणि म्हणून दुर्योधन पडला रणांगणामध्ये, रक्तबंबाळ अवस्थेत. शेवटच्या घटका मोजतोय. त्याच्या दोन्ही पत्नी, एक लहान मुलगा आणि त्याच्या आई वडील त्याला भेटायला आले असं भास नावाचा कवी लिहितोय. आईवडिलांना हंबरला फोडला दिसत नव्हतं, परंतु बाबा अरे आमचं ऐकलं नाही, तो आम्ही सांगत होतो नको या मार्गाला. पत्न्या रडतायत आणि तेवढ्यात लहान लेकरू दुर्योधनाचं म्हणतंय बाबा मला मांडीवर घ्या. त्याला काही कळत नाही लेकराला. परवा आमच्याकडे एक आमचे स्नेही आहे, त्यांच्या पत्नी वारल्या, प्राध्यापक रिटायर झालेले. त्याचा लहान नातू होता, तो म्हणला आजी शांत झोपली. आम्ही भेटायला गेलो आणि म्हणजे लेकरांना काय कळतं सांगा ना. थोडा दुःखद आणि मन हळवं करून टाकणारा प्रसंग असतो, पिळवटून टाकणारा. दुर्योधनाचं जे लेकरू बाबा मला मांडीवर घ्या असं म्हटल्यावर आयुष्यभरात कधी रडला नव्हता दुर्योधन. भयंकर माणूस होता हा माणूस म्हणजे काही सामान्य नाहीये. यानं 100 भाऊ मारले स्वतःच्या चुकीनं, परंतु तो रडला, ढसा रडला असं भास लिहितो. आणि त्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवीत दुर्योधन म्हणला बाळा अरे जोपर्यंत दिवस चांगले होते तोपर्यंत मी भानावर नव्हतो. मला सत्ता, संपत्ती, मोठेपणा, प्रसिद्धी, बायकोकडे पाहिलं नाही, मुलांकडे पाहिलं नाही, मायबापाकडे पाहिलं नाही, बहिणीला वेळ दिला नाही, देवाला नाही, गावाला नाही, भावाला नाही. धुंदीत राहिलो. ऐका नाही, तरुण पिढीसाठी तर विशेष सांगतो मी काय. दुर्योधनानं काय पश्चाताप केला हे ऐका, म्हणजे आपल्याला वाट सापडेल जीवन जगण्याची. दुर्योधन म्हणला मी धुंदीत जगलो, नशेत जगलो, अहंकारात जगलो. आणि आज बाळा तू म्हणतोय मांडीवर घ्या, मला आता घ्यावंसं वाटतंय, पण माझी मांडीच नाहीये. मी आता जीवनाच्या शेवटच्या घटका मोजतोय. आणि पश्चाताप करत करत दुर्योधन मेला. म्हणून मरायचं सगळ्याला आहे, पण पश्चाताप करत मरायचं. का भगतसिंगासारखं आनंदानं समाधानानं तू धीर धरी नको शोक करू जननी भेटेन 9 महिन्यांनी असं समाधानानं म्हणत म्हणत जगायचं, मरायचं. हे आपण ठरवलं पाहिजे. आणि मला वाटतं समाजातली पुष्कळ आपल्यासारखी चांगली स्त्री पुरुष चांगली माणसं आहे की ज्यांनी जीवनात सत्कर्म केलेली आजही करतायत. आणि त्या सत्कर्माच्या जोरावर जरी मलाही एक दिवस जावं लागलं तरी जाताना आपण समाधानी राहू आणि मागची आपली आठवण केल्याशिवाय राहणार नाही. बस एवढी जरी कमाई आपल्याला आयुष्यात करता आली तरी जीवन आपण व्यवस्थित जगलो असं म्हणता येईल. आणि म्हणून तुकोबाराय आज म्हणतात की आम्ही क्रियमान कर्म चांगलं करावं म्हणजे आमचं संचित चांगलं होतं. बरोबर आहे की नाही? शेती आज चांगली केली तर उद्या पीक घरात चांगले. संचित म्हणजे साचलेलं. क्रियमान कर्म चांगलं केलं तर संचित कर्म चांगलं होईल. संचित कर्म चांगलं असलं तर भोगण्यासाठी पुन्हा प्रारब्ध चांगलं राहील. तुकोबाराय म्हणाले माझं संचित धन्य आहे असं मला वाटतं. धन्य मी मानीन आपुले संचित. कशामुळे? राहिलीसे प्रीत तुझे नामी देवा. या जन्मामध्ये येऊन मी चोर झालो नाही, दरोडेखोर झालो नाही. या जन्मामध्ये येऊन मी पापकर्म करणारा झालो नाही, तर तुझं भजन करणारा झालो. माझं संचित पूर्वी चांगलं असावं, मी काही पुण्य केलं असावं. आणि म्हणून ही सेवा, हे भजन, हे सत्कर्म माझ्या नशिबात आलं. महाराज म्हणतात आमचं क्रियमान कर्म ही देवाच्या सेवेत आहे. संचितातही देवाचं पुण्य जमा झालेलं आहे आणि प्रारब्धातही त्याची सेवाच लिहून ठेवलेली आहे. म्हणून हे तिन्ही कर्म नारायण स्वरूप झाले. अभंगाचं पहिलं चरण. संचित प्रारब्ध क्रियामान, 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 संचित प्रारब्ध क्रियामान.
अवघा झाला नारायण. आपण वर्तमान काळातही चांगलं जगावं, म्हणजे आपल्या भूतकाळात जे नावावर जमा होत जातं ते चांगलं असेल. कारण आज आपण हे पहा, आत्ताचं उदाहरण घेऊ, आपण कीर्तनात आहोत, देवाचं भजन पूजन सेवा आहे. एका बाजूला नानांना श्रद्धांजली व्हायची, दुसऱ्या बाजूला आपल्यालाही त्या निमित्तानं काही भजन पूजन करायचं. आता हे झालं आपलं वर्तमानातील क्रियमान कर्म. उद्याच्याला हे कर्म आपल्या भूतकाळातल्या खात्यावर जमा होणार आहे. की कालच्या दिवसामध्ये आपण एक कीर्तन ऐकलं, कालच्या दिवसामध्ये कोणातरी गरीबाला थोडीशी मदत केली, कालच्या दिवसामध्ये सकाळीच देवाचं गावातल्या देवळात दर्शन करून निघालो, जाता येता येता आईच्या किंवा वडिलांच्या आजीच्या कोणाच्या तरी गोळ्या औषधं घेऊन आलो. हे सगळं सेवा आहे ना त्या दिवसातली, आणि ही करतच असतो आपण दिवसभर काही ना काही. पण हे जमा होत जातं, आणि हे जमा झालं. पण हेच जर वाईट कर्म असेल तर वाईट जमा होतं, चांगलं असेल तर चांगलं. संचित महाराज म्हणतात आमचं संचित चांगलं, आमचं वर्तमान क्रियामान कर्म चांगलं. आणि जे संचित आहे ते भोगण्यासाठी आलं. प्रारब्ध वेगळं नसतं. जे क्रियमान आहे जे संचित आहे तेच प्रारब्ध असतं, तेच भोगण्यासाठी. समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलं की मनात्वाची रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आम्हाला जे भोगायला प्राप्त झाले ते वेगळं नाही आहे, पूर्व संचित जे आहे ते आमच्यासाठी भोगण्यासाठी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात आता आम्ही सेवा करतोय, ईश्वर सेवेमध्ये आमचं कर्तव्य कर्म सांभाळून होईल तेवढी सत्कर्म करतोय, आणि त्याच्यामुळे अवघा झाला नारायण. आणि या नारायणाच्या चिंतनानं भजनानं हळूहळू या संसारातून आता आम्ही मुक्त होत चाललो. आता मला थोडक्यात आटोपायचंय 5 मिनिटांमध्ये, कारण वेळ बराचसा झाला. 10 सव्वा 10ला बरोबर आम्ही तर 10ला सव्वा 10ला इथं आलो, मला वाटतं बरोबर सव्वा 10ला पोहोचलो. सव्वा 10ला सुरुवात केली आमच्या सहकाऱ्यांनी, भजनी मंडळींनी, आणि त्यामुळे अधिक वेळ मी आपलाही घेणार नाही. आपल्यालाही प्रत्येकाला काही ना काही काम धाम जबाबदाऱ्या असतात. अगदी 5 मिनिटांमध्ये मला हे सांगायचंय की प्रत्येकानं वय आणि आयुष्य जसजसं पुढे जाईल तसं जीवनामध्ये आपल्याला आता काय काय सोडायचंय आणि काय काय मिळवायचंय याचा अधिकाधिक विचार करावा. मला वाटतं मिळवायचं काय तर मिळवावे आशीर्वाद, मिळवावं पुण्य, मिळवावं प्रेम. बाकीच्या गोष्टी आपण मिळवतच असतो. लागतात 2 पैसे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला, सगळ्याला लागतात. पण ते काही आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय नाही आहे, ते नसावं. मग आपण प्रेम कमवावं समाजाचं, त्यासाठी प्रेमानेच वागावं. आपण पुण्य कमवावं, त्यासाठी काही सेवा आपल्या हातून घडत राहावी. आणि आपण आशीर्वाद कमवावे, कुणाच्या तरी चरणी लीन व्हावं, कुणाला तरी काही सहकार्य करावं त्यातून. कधी गरिबाचे आशीर्वाद, कधी मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद, कधी देवाधर्माचे, कधी मायबापांचे, वडीलधाऱ्यांचे, संतांचे, ईश्वराचे आशीर्वाद. मला वाटतं मरणाच्या वेळी कोण श्रीमंत, माझं नेहमीच वाक्य आहे, मृत्यूच्या वेळी कोण सर्वाधिक श्रीमंत, जो मरते वेळी जास्तीत जास्त आशीर्वाद सोबत घेऊन निघाला तो सर्वात श्रीमंत. त्याच्यासारखा श्रीमंत या जगात दुसरा कोणी नाही. कारण शेवटी तेवढंच तर बरोबर येतं, विठाला विठाला नष्ट होणारा हा जो प्रपंच आहे याचा हळूहळू संबंध कमी करत चाललं पाहिजे, आणि हा जन्म मरणाच्याही दुःखातून मुक्त झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या स्थितीमध्ये आलो, अभंगाचं दुसरं
जरा मरण काही बाधू. बस बसून घ्या. बस बस. महाराज म्हणतात आम्हाला कुठलाही संबंध आता राहिलेला नाही. मला वाटतं तरुण सागरजी महाराजांचं एक वाक्य आहे. जैन मुनी तरुण सागरजी एक थोर संत आपल्या भारताच्या भूमीमध्ये आहे. ते असं म्हणायचे की माणसानं वयोमान झालं की हळूहळू आपले संबंध आपल्या भावना आटोपत्या घ्याव्यात. जसं आपण तीर्थयात्रेला गेलो समजून घ्या आणि तीर्थयात्रेहून आपल्याला निघायचं 4 दिवस आपण पंढरीत राहिलो. आता आळंदीची वारी आली आहे 4 दिवस आळंदीत राहिलो पण निघायचंय उद्या. आता आदल्या दिवसापासून आपण पिशवी आवरायला घेतो की नाही. चला आपलं काय सामान इकडं असेल तिकडं असेल. ज्या दिवशी निघायचंय त्या दिवशी सकाळी आणखी आवर आपण करतो. माझा सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे या जगाचा निरोप घेण्याची वेळ जसजशी जवळ येते म्हातारपणाच्या रूपानं आपली आवराआवर आपण करायला सुरुवात केली पाहिजे. आणि आवराआवर म्हणजे काय इकडं तिकडं गुंतलेल्या भावना त्या जास्तीत जास्त ईश्वराकडे कशा अर्पण करता येतील. इकडे तिकडे गुंतलेलं प्रेम संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम हळूहळू आता परमात्म्याकडे कसं संकल्पित करता येईल ते बदलणं त्याची दिशा बदलवता येईल याचा विचार करणं. म्हणून नाही आम्हाशी संबंध महाराज बोलला या संबंधातून आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे आम्हाला बाधा राहिली नाही कशाची. जरा म्हणजे म्हातारपण वार्धक्य आणि मृत्यू. म्हातारपणाची चिंता त्यावेळेला राहत नाही ज्यावेळेला संबंध देहच माझा नाही. काय चिंता आहे ते व्हायचं होईल. ठीक आहे आता सामोरं जावंच लागेल. गुडघे दुखणारच आहे कंबर दुखणारच आहे ऐकायला थोडं कमी होणारच आहे. नको खेद करू कोण त्या गोष्टी. काय त्याचा खेद करायचा कधीतरी त्या अवस्थेकडे जायचंय प्रत्येक. आणि म्हणून जरा मरण काही वर द्वैत अद्वैत भावे अवघे व्यापिले दे. द्वैत अद्वैत अशा या सगळ्या विचारधारा. परंतु महाराज म्हणतात त्या विचारधारेमध्ये पडण्यापेक्षा अवघव ईश्वरानंच व्यापलेलं एवढं आपण ध्यानात घ्यावं. आणि आता हा परमात्मा नुसता मंदिरात किंवा जगतात बाहेर नाही तर तो आमच्यामध्येही विराजमान आहे क्रीडा करतोय अभंगाचं शेवट. Oh,
मी एकट्याने झालाय मी काय कामाचं तुका म्हणे हरी माझी क्रीडा करी नाही आम्हासी संबंध जरा मरण काही बाधू वेळ बराच झालाय. आपण सर्व मंडळी वडीलधारी मंडळी तरुण मंडळी माता भगिनी हे कीर्तन ज्यांच्या गोड साथ संगतीनं मला ही सेवा करतात ते आमचे सगळे आदरणीय भजनी मंडळी दहेगाव आणि पंचक्रोशीतले सगळे आमचे काळकरी महिला भगिनी काळकरी त्याचबरोबर गुणीजन महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज आपण ही कीर्तन भगवंताच्या चरणी झालं संपलं आता काही नाही शेवटावर आहे. ही सेवा समर्पित करताना आपल्या सर्वांच्या भावना मी या व्यासपीठावरून व्यक्त करतो. कैलासवासी बाबासाहेब कारभारी पाटील उगले नाना ज्यांनी जिल्हा बँकेमध्ये लोन अधिकारी म्हणून सेवा दिली. त्याचबरोबर एक अत्यंत प्रेमळ शांत संयमी व्यक्तिमत्व स्वर्गीय लोकनेते माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे अत्यंत एक चांगले जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. त्याचबरोबर स्वाध्याय परिवारामध्ये परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावरती राहिला. अनेक चांगली सेवा त्या माध्यमातून स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून त्यांनी केली आणि आपल्या परिवाराप्रती योगदान देता देता थोडेसे लवकर गेले याची खंत मागच्या वेळी आम्ही आता जेवायला मागच्या महिन्यात येऊन गेलो आणि सगळ्या कुटुंबाच्या मनामध्ये ती खंत आहे. पाहुण्या रावळ्यांच्या मनामध्ये खंत आहे. मागच्या वेळेला एक पाहुणे आले तर त्यांनी या कुटुंबातले जे 2 बंधू एका पाठोपाठ त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी आम्ही इथं बसलो. तर मला असं वाटतं ही खरी कमाई आहे आयुष्याची. त्या पाहुण्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं आणि त्याने इतक्या तळमळीने आठवण या माणसांची जुन्या पिढीची करावी आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्वक आदरांजली त्यांना अर्पण करतो. त्यांच्या आई त्यांच्या पत्नी त्यांचे सर्व बंधू त्यांची मुलं वाल्मिकराव आणि योगेशराव आणि सर्व परिवार जो आहे या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती परमात्म्याने द्यावी आणि त्यांचे आशीर्वाद मुलं मुली पुतणे पुतण्या सुना नातवंड सगळ्यांच्या पाठीशी राहावे या वडीलधाऱ्या पिढीचे आशीर्वाद. खरं तर या परिवाराचं एक भाग्य आणखी चांगलं आहे की आई साहेबाचे आशीर्वाद आजही त्यांच्या सगळ्यांच्या ही वडीलधारी माणसं अजूनही आहेत या कुटुंबामध्ये. तेव्हा अशा पद्धतीनं त्यांना या कुटुंबाला ह्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद राहावेत आणि इथून पुढची वाटचाल त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा घडावी ईश्वर चिंतन घडावं सत्कर्म घडावी आणि या कुटुंबाचा उत्कर्ष घडावा. नानांना भगवंताच्या चरणी स्थान प्राप्त व्हावं एवढी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी 2 शब्द आपुलकीनं प्रेमानं ऐकून घेतले. आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि थांब.